नमस्कार, मी सुचिताज किचन अँड लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते। आज आपण लक्ष्मीचे पूजन कसे केले जाते, त्याची मांडणी कशी करावी, व्रत कसे करावे अशा सर्व गोष्टी आपण बघणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला सर्व व्हिडिओ बघता येतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। संपूर्ण जागा स्वच्छ करून चौरंगाच्या खाली स्वस्तिक काढायचे आहे। मग असा चौरंग मांडायचा आहे। ही पूजा सकाळीच केली जाते, म्हणजे दिवसभर प्रसन्न असे वातावरण घरामध्ये राहते। यानंतर चौरंगावर लाल वस्त्र अंथरून घेऊया। सर्वप्रथम इथे कलश स्थापनेसाठी अक्षदाच्या राशी काढून घेऊया। अक्षदांवरती हळदी कुंकू व्हायचे। आता आपण कलश स्थापना करूया। त्यासाठी तांब्यावर कुंकवाने स्वस्तिक काढून घेऊया। आता आपण कलश स्थापना केली आहे। त्यामध्ये पाणी, सुपारी, पैसा, दुर्वा आणि तुळशीचे पान आणि हळदी कुंकू त्यात टाकायचे आहे। आता कलशाला वस्त्र नेसवण्यासाठी मी इथे पीस घेतले आहे आणि ते झिगझॅग मध्ये फोल्ड करून घ्यायचे। तुम्ही बघू शकता, किनारीचे 2 समान भाग करून घ्यायचे आणि राहिलेले पीस मागच्या साईडला सोडायचे। आणि ह्या निऱ्या एका जागी घेऊन पिन त्याला लावून घ्यायची। तुम्ही बघू शकता किती सुंदर असं दिसत आहे हे वस्त्र। आता आपण इथे गणपतीची स्थापना करण्यासाठी अक्षदाची राशी काढून घ्यायची आहे आणि त्याला हळदी कुंकू व्हायचे। आता आपण गणपतीची पूजा करून घेऊया। कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणपतीच्या पूजेने होते। तुमच्याकडे जर मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारीची पूजा करू शकता। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा। तर गणपतीची स्थापना झालेली आहे। देवीला दागिने घालून घ्यायचे। कलशावरती 5 प्रकारची 2-2 पाने लावून घ्यायचे। आंब्याचे, पेरूचे, हुंबराचे, सीताफळीचे किंवा चिक्कूचे अशी पाने लावून घ्यायची। नारळ कलशामध्ये ठेवायचा। ही अशी देवीची मूर्ती नारळाला लावून घ्यायची। देवीला हळदी कुंकू लावून घ्यायचे। आता समई लावून घ्यायच्या, हळदी कुंकू लावायचे, अक्षदा व्हायच्या। चौरंगावर 5 विड्याची पाने मांडून ठेवायचे आणि त्याच्यावर खारीक, खोबरे, हळकुंड, बदाम आणि वेलची हे सर्व वटीचे साहित्य ठेवायचे आणि त्याला हळदी कुंकू व्हायचे। आता अन्नपूर्णेची स्थापना तांदळाच्या राशीमध्ये केलेली आहे। देवीला हळदी कुंकू व्हायचे, अक्षदा व्हायच्या। चौरंगाच्या साइडने रांगोळी काढून घ्यायची आणि त्याच्यावर हळदी कुंकू व्हायचे।
देवीजवळ फळं ठेवायचे। यानंतर पुस्तकाचीही पूजा आपण करून घेणार आहोत। आता देवीला फुले वाहायची, विड्यांवरती फुले ठेवायची, गणपतीला फुले ठेवायची, अन्नपूर्णेला फुलं ठेवायची। आता पंचामृताचा नैवेद्य देवीला दाखवून घ्यायचा। नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी। धूप अगरबत्ती लावून घ्यायचे, देवीला हळदी कुंकू लावायचे, आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचे। आता सर्व पूजा मांडून झालेली आहे। आता आपण व्रत वाचायला सुरुवात करायची। कथा वाचून झाली की लगेच आपण देवीची आरती करून घ्यायची। श्री लक्ष्मी देवीचे व्रत केल्याने आपल्यावर, आपल्या संसारावर श्री लक्ष्मीची कृपा राहावी, सुख समाधान सतत राहावे असा त्यामागील हेतू असतो। जरी आपण उपवास करत नसलो तरी हे व्रत आपण कायम करावे। आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात अशाच एका छान व्हिडिओ सोबत। तोपर्यंत धन्यवाद।